आमच्या तूर पिकामध्ये जेवढे फुलं आम्ही लावण्यामध्ये यशस्वी झालो, जर ते फुलं जर पुढे भविष्यामध्ये कन्व्हर्ट जर शेंगांमध्ये झाले नाही, तर काहीही उपयोग आमचा होणार नाहीये. अंतर मशागत करत असताना कोणत्या प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे ते सुद्धा खूप महत्वाचं आहे. जेवढं जास्त धुळीमुळे नुकसान होतं, तेवढं नुकसान कशामुळेच होत नाही, एवढी पक्की गोष्ट लक्षात ठेवायची. आमचं तूर पीक हे जास्तीत जास्त वाकून कसं पडेल, जास्तीत जास्त शेंगा आमच्या तूर पिकामध्ये कशा पद्धतीने आम्हाला लावता येतील हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी ज्ञानेश्वर दौड. शेतकरी बांधवांनो, तुम्ही माझ्या पाठीमागे पाहत असाल तर तुरीचं पीक तुम्हाला या ठिकाणी दिसत आहे आणि जबरदस्त फुलधारणा या तूर पिकामध्ये झालेली आपल्याला दिसून येत आहे. किंवा मग थोड्या फार छोट्या छोट्या शेंगा देखील या ठिकाणी लागलेल्या आहेत. तर शेतकरी बांधवांनो, जास्तीत जास्त फुलं अजून आमच्या तूर पिकामध्ये आम्हाला कशा पद्धतीने लावता येतील, किंवा मग जे काही फुलं आमच्या तूर पिकामध्ये लागलेले आहेत तर ते फुलं त्या ठिकाणी गळू नये यासाठी कोणत्या प्रकारची उपाययोजना आम्ही करायला पाहिजे, किंवा मग जास्तीत जास्त शेंगा लागून आमची तूर पीक आपण म्हणतो की ही वाकून पडली पाहिजे, तर ते आमच्याकडून सहज शक्य कसं होऊ शकतं, तर त्यासाठीच खऱ्या अर्थाने हा व्हिडिओ या ठिकाणी आपण बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण यापुढील जे काही 15 दिवस आहे ते 15 दिवस आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. कारण जवळपास जर थंडी वाढली आणि थंडीमध्ये धुकं येत असतात आणि जर धुळी जर आली तर त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये आमचे फुलगळ होऊ शकते. आणि जर आमच्या तूर पिकामध्ये 50% पेक्षा जर जास्त जर फुलगळ जर झाली तर जमिनीवरती अक्षरशः या पिवळ्या फुलांचा सडा देखील आम्हाला दिसू शकतो. आणि म्हणून अशा प्रकारच्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर त्या या ठिकाणी आम्हाला लक्षात घेणं अतिशय महत्त्वाचे आहे. कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपल्या तूर पिकामध्ये खताचा भेसळ डोस दिलेला आहे. तूर हे पीक काही आपल्या कपाशी सारखं नाहीये की त्याला त्या ठिकाणी 1, 2, 3 किंवा 4 भेसळ डोस दिले पाहिजे. आणि म्हणून एक जरी खताचा डोस दिला तरी मात्र तुरीचं काम होत असतं. त्यामुळे इथून पुढे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आपला जो काही भर आहे तो म्हणजे आपल्या फवारणीवरती आहे. तर शेतकरी बांधवांनो, पहिली गोष्ट ही लक्षात घ्या की तूर पिकामध्ये छोट्या फार ज्या काही थोड्या थोड्या चुका असतात तर त्या करायच्या नाही. पहिली गोष्ट की ज्या ठिकाणी जर तुमचं सोयाबीन निघाला असेल आणि सोयाबीन निघाल्यानंतर त्या ठिकाणी जर तुम्ही आंतरपीक जर काही घेणार असाल मध्ये मशागत करत असताना, तुम्ही तुमच्या तूर पिकाच्या खोडाच्या जवळपास 2 फुटा अंतरावरूनच त्या ठिकाणी तुम्ही तर मशागत करायची आहे, काहीतरी लागवड करायची आहे. जर तुम्ही फार शेजारून जर त्या ठिकाणी तूर पिकामध्ये जर त्या ठिकाणी आऊत फाटा वगैरे जर हाणला तर त्या ठिकाणी तुमच्या तूर पिकामध्ये ज्या काही मुळ्या आहेत तर त्या मुळ्या तुटून त्या ठिकाणी तुम्ही कितीही त्या ठिकाणी खत जर दिलं किंवा कितीही चांगल्या प्रकारचं जरी फवारणी जर काढली तरी मात्र उपयोग मात्र त्या ठिकाणी होणार नाही. आणि म्हणून खरं म्हणजे ही पहिली काळजी घ्यायची आहे की तुमच्या तूर पिकामध्ये आंतर मशागत करत असताना जवळपास 2 फुटाच्या अंतरानेच त्या ठिकाणी मशागत करायची आहे, पहिली गोष्ट. तर शेतकरी बांधवांनो, दुसरी गोष्ट की जर त्या ठिकाणी धुकं जास्त पडलं किंवा मग धुळी जर जास्त आली तर त्या ठिकाणी सुद्धा सर्वाधिक जास्त फुलगळ होऊ शकते. आणि म्हणून ही फुलगळ थांबवण्यासाठी धुळीच्या वेळेस आम्ही नेमकं कोणत्या प्रकारच्या उपाययोजना करायला पाहिजे ते समजून घ्या. धुळी येणं हे काही आपल्या हातात नाही, तो निसर्ग आहे. हे निसर्गाच्या गोष्टी असतात आणि त्यामुळे धुळी जर पडली तर मिनिमम 48 तासांमध्ये आम्ही त्या ठिकाणी एखाद्या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो, बुरशीनाशकाची फवारणी आम्ही करू शकतो. आणि म्हणून ही काळजी लक्षात घ्या की आम्ही या सर्व गोष्टी करत असताना आमच्या डोक्यामध्ये फक्त एकच गोष्ट पाहिजे, आणि ती म्हणजे की जास्तीत जास्त उत्पादन आम्हाला कसं मिळणार आहे. कारण एक तर पहिली गोष्ट म्हणजे की तुरीला जास्त भाव मिळत असतो. विक्रमी उत्पादन जर आम्हाला त्या ठिकाणी मिळवता आलं तर निश्चितच त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी जास्तीत जास्त आर्थिक फायदा होऊ शकतो. आणि म्हणून खरं म्हणजे आपण मुख्य मुद्द्यावर येऊयात की शेतकरी बांधवांनो, आताच्या या स्टेजला दुसरी फवारणी काढणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आणि म्हणून दुसरी फवारणी कोणत्या प्रकारची काढायची आहे, कोणत्या प्रकारचं टॉनिकची फवारणी करायची आहे, कोणत्या प्रकारचं बुरशीनाशक आम्ही फवारलं पाहिजे, किंवा मग कोणत्या प्रकारचं अळीनाशक आम्ही फवारलं पाहिजे, यामध्ये अजून काही ऍड केलं पाहिजे का, एखादं विद्राव्य खत आपण दिलं पाहिजे का, टाकलं पाहिजे का फवारणीच्या माध्यमातून. खरं म्हणजे त्या गोष्टी आपल्याला समजून घेणं खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कुठेही या व्हिडिओला स्किप करू नका, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, पहिली गोष्ट, टॉनिकचा वापर करत असताना तुम्हाला सागरिकाचा वापर करायचा आहे. अतिशय बेस्ट हे सागरिका आहे. यामध्ये सर्व प्रकारचे कंटेंट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सागरिकामुळे होणार काय आहे की सागरिकामुळे जे काही फुलं आमच्या या
तूर पिकाला लागलेले आहे, तर हे फुलं त्या ठिकाणी गळणार नाही आणि तुरीमध्ये जास्तीत जास्त प्रकारे फुलधारणा होऊ शकते. जास्तीत जास्त शेंगा आम्हाला त्या ठिकाणी लागलेला दिसू शकतात आणि त्या व्यतिरिक्त म्हणजे प्रकाश संश्लेषण ही जी काही क्रिया आहे, ती क्रिया जास्तीत जास्त या सागरिकामुळे पाहायला आपल्याला मिळत असते. आणि म्हणून सागरिका तुम्ही तुमच्या तूर पिकामध्ये या स्टेजला फवारलं तर अतिशय उत्तम होणार आहे. सागरिका फवारत असताना तुम्हाला त्याचं प्रमाण जे आहे शेतकरी मित्रांनो, जवळपास 30 ml पर्यंत याचा वापर करायचा आहे. सागरिकाच्या व्यतिरिक्त तुम्हाला फॅन्टॅक प्लस जर मिळालं तर ते सुद्धा तुम्ही वापर करू शकता. 20 ते 25 ml पर्यंत याचा डोस आहे. खूप जबरदस्त फॅन्टॅक प्लस आहे. किंवा मग तुम्हाला या व्यतिरिक्त तुम्ही टाटा बहारचा सुद्धा वापर करू शकतात. महाराष्ट्रातील बरेचसे शेतकरी टाटा बहारचा वापर करत असतात. मग तुमची कपाशी असो, सोयाबीन असो किंवा तूर असो, तर टाटा बहार वापरत असताना तुम्हाला 30 ml पर्यंत वापर करायचा आहे. या व्यतिरिक्त इसाबियन जर मिळालं तर इसाबियनचा सुद्धा वापर करायचा आहे. इसाबियन वापरत असताना 30 ml, टाटा बहार वापरत असताना त्या ठिकाणी जास्तीत जास्त 35 ml पर्यंत आपण वापरू शकतो. तर हे जे काही टॉनिक मी तुम्हाला सांगितलेले आहेत शेतकरी बांधवांनो, हे टॉनिक तुम्हाला आलटून पलटून फवारणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही सुरुवातीला जर त्या ठिकाणी फॅन्टॅक प्लस जर वापरला असेल तर आता मात्र सागरिक वापरा. जर तुम्ही सागरिक वापरला असेल तर आता फॅन्टॅक प्लस वापरा, किंवा दोन्ही जर वापरला असेल तर त्या ठिकाणी इसाबियन वापरा. इसाबियन वापरला असेल तर मग तुम्ही टाटा बहार वापरा. म्हणजे आलटून पालटून कोणतेही, जेवढे मी काही तुम्हाला मी सांगितले 4 प्रकारचे, त्यापैकी कोणतंही जरी एक तुम्ही फवारलं आलटून पालटून तर उत्तम प्रकारचा रिझल्ट तुम्हाला तुमच्या तूर पिकामध्ये मिळू शकतो. तर शेतकरी बांधवांनो, या व्यतिरिक्त अजून आपल्या तूर पिकामध्ये आपल्याला एक चांगल्यातला चांगल्या प्रकारचं बुरशीनाशक सुद्धा फवारणं अत्यंत गरजेचं आहे. तर बुरशीनाशकामध्ये आपण त्या ठिकाणी एकतर रोक वापरू शकतो, एकतर 22 वापरू शकतो, किंवा रेडोमिल वापरू शकतो, किंवा मग त्या ठिकाणी तुम्ही साप सुद्धा वापरू शकतात. यांचं प्रमाण जे आहे सारखंच आहे, 25 ते 30 ग्रॅम पर्यंत. कोणत्याही प्रकारचं एक जरी वापरलं तरी मात्र तुमचं काम होऊन जाणार आहे. जास्त काही खर्चिक जाण्याची आवश्यकता नाही. अतिशय चांगल्या प्रकारचं हे बुरशीनाशक आहे. आलटून पलटून याचा वापर करायचा आहे. या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो, तुम्हाला यामध्ये एक अळीनाशक सुद्धा घेणं अत्यंत गरजेचं आहे. बरेचसे शेतकरी काय करतात की नको अळीनाशक सुरुवातीच्या स्टेजला किंवा सुरुवातीच्या अवस्थेमध्ये काय गरज आहे, काय आवश्यकता आहे, परंतु असं नाही. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये ज्या काही पाणी पोखरणाऱ्या अळ्या असतात किंवा पाणी गुंढाळणाऱ्या ज्या काही अळ्या असतात, जर त्या अळ्या आम्ही सुरुवातीच्या वेळेस पहिली किंवा दुसरी फवारणीमध्ये जर अळीनाशक वापरलं नाही तर त्या ठिकाणी या अळ्या खूप मोठ्या होतात आकाराने आणि परिणामी त्यानंतर मरत नाही आणि त्यामुळे जास्त नुकसान आमचं त्या ठिकाणी होऊ शकतं. आणि म्हणून एक चांगल्यातलं चांगल्या प्रकारचं अळीनाशक आपल्याला वापरणं खूप गरजेचं. आणि म्हणून यामध्ये तुम्ही एकतर इमामेक्टिन बेन्झाइट वापरू शकतात 8 ग्रॅम प्रति 15 लिटरच्या पंपासाठी, किंवा मग सुपर प्रोपेक्स याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकतात. या स्टेजला अँप्लिगो किंवा फार तर एक महागडे जे काही कीटकनाशक आहे, अळीनाशक आहे, त्यांचा वापर करण्याची आवश्यकता नाहीये. शेंगा लागल्यानंतर कोणत्या प्रकारचं अळीनाशक आपण प्रभावीरित्या फवारलं पाहिजे या संदर्भातील व्हिडिओ आपण तिसरी जी काही फवारणी असणार आहे या फवारणीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी सांगणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, जर तुम्ही सुपर प्रोपेक्स वापरलं तर त्याचं जे प्रमाण आहे ते 25 ते 30 ml पर्यंत आहे. 8 ग्रॅम इमामेक्टिन बेन्झाइट. या व्यतिरिक्त तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या तूर पिकामध्ये बोरानची सुद्धा फवारणी करणं गरजेचे आहे. तुम्ही बोरान जर घेतलं तर जे काही आपण सांगितलं की जे काही जास्त प्रमाणामध्ये फुलं लागलेली आहेत तर ते फुलं त्या ठिकाणी गळणार नाही आणि चांगल्या प्रकारची क्वालिटी, चांगल्या प्रकारचा आकर्षकपणा तुमच्या तूर पिकामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. तर याचं जे प्रमाण आहे जवळपास 20 ग्रॅम पर्यंत तुम्हाला वापरायचं आहे. झिंक बोर जरी वापरलं तरी चालेल. 20% कोणतंही बोरान तुम्ही फवारलं तरी मात्र चांगलंच आहे. आता या व्यतिरिक्त या स्टेजला तुम्ही यामध्ये अजून एक विद्राव्य खत वापरू शकतात. विद्राव्य खतामध्ये एकतर तुम्ही 13-40-13 वापरू शकतात, किंवा मग त्या ठिकाणी तुम्ही 052-34 सुद्धा वापर करू शकतात. 13-40-13 वापरत असताना तुम्हाला त्या ठिकाणी जवळपास 100 ग्रॅम एवढा वापर करायचा आहे. या व्यतिरिक्त तुम्हाला जर नाही मिळालं तर तुम्ही त्या ठिकाणी 052-34 चा सुद्धा वापर करू शकतात. प्रमाण सेमच असणार आहे, 100 ग्रॅम. तर अशा प्रकारचं तुम्हाला एक विद्राव्य खत तुमच्या फवारणीमध्ये घेणं खूप गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही जी काही माहिती होती अगदी थोडक्यामध्ये आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. जर अशा प्रकारचं व्यवस्थापन जर तुम्ही तुमच्या तूर पिकामध्ये जर या स्टेजला जर केलं तर तुम्हाला मी 100% गॅरंटीनं सांगू शकतो की तुमची जी काही तूर आहे
ती तूर त्या ठिकाणी शेंगानं त्या ठिकाणी वाकल्याशिवाय राहणार नाही. वाकणं म्हणजे समजून घ्या की त्या ठिकाणी खूप जास्त प्रमाणामध्ये शेंगा लागलेल्या आहेत आणि जास्त जर शेंगा लागल्या तर त्या ठिकाणी आम्हाला उत्पादन मात्र सहज हमखास खूप जास्त मिळणार आहे. आणि म्हणून या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी करणं खूप गरजेचं आहे. तर शेतकरी बांधवांनो, आपण ही माहिती थोडक्यात बघितलेली आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर ही माहिती इतर शेतकऱ्यांपर्यंत सुद्धा शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा या माहितीचा अवश्य लाभ होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, अजूनही तुम्ही आपलं हे YouTube चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवनवीन माहिती तुम्हाला या ठिकाणी आपल्या पीक पाणी या YouTube चॅनलच्या माध्यमातून मिळणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.